नवी मुंबई गुन्हे शाखेने एक मोठी आर्थिक फसवणूक उघडकीस आणली असून बनावट इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचा बनाव करून एका महिला प्रोफेसरची तब्बल 1,81,72,667 रुपयांची फसवणूक केली आहे। या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेने 3 आरोपींना अटक केली असून आरोपींना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नवी मुंबईत एका नामांकित संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या पीडित महिलेला अज्ञात व्यक्तींनी कॉल करून सांगितले की दिल्ली येथे तुमच्या विरुद्ध इन्कम टॅक्सची तक्रार दाखल झाली आहे। तुम्ही 8,62,000 रुपयांची टॅक्स थकबाकी न भरता टॅक्स चोरी केलाय असा खोटा आरोप करण्यात आलाय। यानंतर पीडित महिलेला व्हॉट्सअपवरून सीबीआय, ईडी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट कागदपत्रांची पाठवणी करण्यात आली। आरोपींनी महिलेला सांगितले की अमित चौधरी नावाच्या एका आर्थिक घोटाळ्यात तुमचे क्रेडिट कार्ड सापडले, त्यामुळे तुमच्यावर कारवाई होणार आहे। यामुळे घाबरलेल्या महिलेला तुम्ही सध्या डिजिटल अरेस्ट आहात अशी धमकी सुद्धा देण्यात आली। त्यानंतर महिलेला सांगण्यात आले की तिच्या संपत्तीची पडताळणी करण्यात येणार असून ती कायदेशीर असल्याचं सिद्ध झाल्यावर सर्व रक्कम परत केली जाईल। त्यामुळे महिलेच्या तिच्या शेअर मार्केट व इतर गुंतवणुकी संबंधित सर्व माहिती आणि खात्याचे तपशील देण्यास भाग पाडले गेले। या दरम्यान महिलेकडून एकूण 1,81,72,667 रुपये आरोपींनी सांगितलेल्या 6 वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करून घेतले। काही दिवसानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि तिने नवी मुंबई गुन्हे शाखेमध्ये तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे गुन्हे शाखेने तात्काळ तपास सुरू करून रमेश बाबूलाल शेठ वय वर्ष 45, अमित दीपक तुळशीदास शहा वय वर्ष 42 आणि राजकुमार नारंग वय वर्ष 55 या तिघांना अटक केली। हे आरोपी विविध लोकांना डिजिटल अरेस्ट झाल्याची भीती दाखवत बनावट सरकारी अधिकारी असल्याचं सांगून पैसे उकळत होते। नवी मुंबई पोलिसांनी या टोळींचा पर्दाफाश करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। 14 आणि 15 जानेवारीला एक महिला विक्टिमला व्हॉट्सॲप कॉलवरून तुमची एका ईडीच्या केसमध्ये संबंध आहे आणि तुमची चौकशी केली जाईल। त्यांना व्हॉट्सॲपवर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, सुप्रीम कोर्ट असे वेगवेगळे लेटर्स पाठवून त्यांच्या मनामध्ये भीती घालून त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती देखील सर्व सीज केली जाईल, सील केली जाईल, जप्त केली जाईल अशा प्रकारची भीती घालून त्यांना डिजिटली अरेस्ट केलंय असं गुन्हेगारांनी, सायबर क्रिमिनल्सनी सांगितलं आणि त्यांच्याकडून त्यांच्या सगळ्या बँकांची फायनान्शियल त्यांचं जे काही नेटवर्क आहे त्याची माहिती घेऊन त्यांना दिलेल्या अकाउंट्सवर पैसे ट्रान्सफर करायला लावले आणि अशा प्रकारे सुमारे 1 महिना त्यांच्याकडून 1,81,00,000च्या वर रक्कम त्यांनी ट्रान्सफर करून घेतली आणि मग त्यानंतर 1 महिन्यानंतर विक्टिम ज्या आहेत त्या पोलिसांकडे, नवी मुंबई पोलिसांकडे अप्रोच झाल्या। आपण ताबडतोब सायबर पोलीस स्टेशनला त्याचा गुन्हा नोंद केला। हा सिरियस गुन्हा असल्याने एका महिलेला डिजिटल अरेस्ट करून एवढी मोठी रक्कम लुटलेली असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे, आमचे ॲडिशनल कमिशनर दीपक साकोरे साहेब आणि डीसीपी क्राईम श्री अमित काळे यांनी क्राईम ब्रांचच्या सेंट्रल युनिटला या गुन्ह्याचं डिटेक्शन करण्यासाठी आदेशित केलं होतं। क्राईम ब्रांचचे सिनियर पीआय सुनील शिंदे आणि त्यांचे सहकारी श्रीनिवास तुंगेनवार, कोकरे, भोसले आणि स्टाफ यांनी गेली काही महिने त्यामधलं टेक्निकल ॲनालिसिस करून आरोपी सुरुवातीला निष्पन्न केले आणि त्यापैकी 3 आरोपींना अटक करण्यामध्ये सेंट्रल युनिटला यश आलेलं आहे। या अटक आरोपींकडून आत्तापर्यंत 11 लाखाच्या वर रक्कम जी हस्तगत बँके अकाउंटमध्ये जी मिळून आली ती हस्तगत झाली, ती व्हिक्टिमला परतही केलेली आहे। त्यांच्याकडून एक लॅपटॉप, वेगवेगळे 18 मोबाईल फोन आणि त्यानंतर वेगवेगळ्या बँकांचे चेकबुक्स, पासबुक्स, सिम कार्ड्स, डेबिट कार्ड्स तसंच फॅब्रिकेशन ऑफ डॉक्युमेंटसाठी लागणारे रबरी शिक्के असा इतर मुद्देमाल सुद्धा हस्तगत केलेला आहे। या आरोपींवर यापूर्वी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। त्यांच्याकडून या गुन्ह्याव्यतिरिक्त ठाणे सायबर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा डिटेक्ट झालेला आहे
आणि यांनी ज्या अकाउंट्सचा वापर केला त्या अकाउंट्सवर 73 NCCRP पोर्टलवर रजिस्टर केलेल्या कंप्लेंट्सचे पैसे डायव्हर्ट झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे. आरोपींची मोडस ऑपरेंडी थोडक्यात अशी आहे, हे एक कुठेतरी दुकान गाळा भाड्याने घेतात, त्या ठिकाणी एक कंपनी स्थापन करण्यासाठी बोगस डॉक्युमेंट्स बनवतात, त्या डॉक्युमेंट्सच्या आधारे किंवा ऑफिशियली अप्लाय करतात. काही आजकाल रजिस्ट्रेशन्स जे आहेत ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं कंपनीचं, रेस्ट ऑफ कंपनीजकडे करत नाहीत. आणि मग त्या सगळ्या याच्या आधारे तिथं एक बोर्ड लावून टाकतात त्या कंपनीचा गाळ्याला आणि अकाउंट ओपनिंगसाठी बँकेला अप्रोच करतात. बँकेमध्ये ही कंपनी असल्याने LLP कंपनी स्थापन करतात, कंपनी असल्याने करंट अकाउंट ओपन करतात, त्याची इंटरनेट फॅसिलिटी घेतात, इंटरनेट बँकिंगचं लिमिट एक्सटेंड करून घेतात आणि ते सगळे बँकिंगचे क्रेडेन्शियल्स, त्याचं डेबिट कार्ड, त्याच्यासाठी लागणारे सिम कार्ड, मोबाईल सिम कार्ड, हे सगळं दुबई आणि अथवा इतर देशामध्ये पाठवून दिलं जातं, जिथून असे कॉल सेंटर्सच बनलेले आहेत. आपल्याकडेही काही ठिकाणी अशा प्रकारचे कॉल सेंटर्स आढळून आलेले आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि मग ते असं व्हिक्टिमला शोधतात आणि अशा प्रकारची भीती घालून त्यांना पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडतात. या आरोपींनी जे बँक अकाउंट्स आत्तापर्यंत या गुन्ह्यामध्ये वापरलेले आहेत ती फक्त महाराष्ट्रातच नाही तर पश्चिम बंगाल, झारखंड, मिझोरम, जम्मू काश्मीर या ठिकाणी देखील अशा प्रकारच्या बनावट कंपन्या स्थापन करून बँक अकाउंट्स उघडून त्या अकाउंट्सला देखील पैसे ट्रान्सफर झालेले आहेत. यामध्ये या आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला जुने गुन्हे अशाच प्रकारचे असल्याने आत्ता BNS मध्ये जे नवीन कायद्यामध्ये जे मोकाचं सेक्शन 111 जे नवीन वाढ केलेलं आहे ते संघटित गुन्हेगारी टोळीसाठी लागू आहे. ते सेक्शन या संघटित गुन्हेगारी टोळीला लावण्यात आलेलं आहे. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.